टेनिस रबर बॉल मध्ये काल ते खेळून दाखवलंय आणि काल त्यांनी हार मांडली नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्यांना विजयाचा हार आपल्या गळ्यात घालायचा आहे. मॅच कडे आपण वळतोय. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज टीम टेंबरी संघाचा राज ठोंबरे. राज ठोंबरे आता गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज शुभम घोडविंदे. हॅलो, सागरची फरमाईश कालच्या रात्री पण होती. पहिला चेंडू आपण पाहतोय, थोडासा शॉर्ट होता चेंडू हा वाईडिश लॉगर काऊ कॉर्नर रिझन मध्ये. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जिथे की चपलाईने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले. आमचे धुमाल सर आपण पाहतोय, काल पाऊस पडला आणि बाबूशा गेले आणि त्यानंतर धुमाल सर हे थोड्या वेळानंतर गायब झाले होते. जसा पाऊस गायब झाला तसा धुमाल सर पण गायब झाले. राहुल सर घेऊन गेले. पुढचा चेंडू आपण पाहतो, गोलंदाज तयार. इथे सुरेख फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये, चेंडू पाठवला सीमा रेषा पार. हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. 6 धावा आपण पाहतो या ठिकाणी. या 6 धाव्याने स्कोर कार्ड ओपन होतोय. 8 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा होत्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज येतो राज ठोंबरे. स्ट्राइक शुभम घोडविंदे आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय रुपेश कर्णूक. पहिला चेंडू होते दुहेरी, त्यानंतर 3 पटीने धावा वसूल केल्या. षटकार आला, 2-2 षटकार आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेल आहे, किस्मत का खेल. ये सब किस्मत की जादू है मेरे दोस्त. हाँ, आता आरामात बसलेत. किस्मत और पे चेंडू कट केला. चेंडूला आपण पाहतो गल्लीमध्ये चेंडू निघतो. शतरक्षक त्या ठिकाणी फंबल पाहिला गेला. दुसरी धाव पूर्ण केली जाते. धुमाल सर घरी आलेला पाहुणा ना हातात ठेवलेला चेंडू थांबवला तर खर्च करावा लागतो. इथं धावेचा खर्च पाहिला. एका धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती. दुहेरी, त्यानंतर षटकार दुहेरी. काल फक्त षटकार पाहायचे होते कुणाल सरांचे, काय षटकार होते ते. फुल लेंथचा चेंडू या ठिकाणी फक्त शतरक्षक बना दर्शक त्याच्याही चेंडू वरती पार. चेंडू होतोय फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने पुन्हा एकदा पाहतो समतोल राखला तो. सम संख्या तर समतोल संख्या जाऊन पोहोचली ती 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 चेंडू आपण पाहतो. वैयक्तिक 14 या आकड्यावरती गेलो शुभम. पुन्हा एकदा फुल लेन यावर करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. थोडासा वरती राहिला चेंडू. 1 धाव्या दरम्यान घेण्यात आली. एका धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 12 मधील 5 समाप्त झालेत. राहिले किती? 7 चेंडू राहिले. 12 मधून 5 गेले. राहिले किती? 7. एक राहिला. कोणता शिक्षक होता तुझा? 12 मधून 5 गेले. राहिले किती बोलतो? 1. कोणता आहे तू? 12 प्लेयर बरोबर आहे. टेंबरीचा आहे तू. आता हे नेरला परत
इथे पाहतो आपण पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो. आखलेचा बुद्धीचा वापर शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय जरूर. इथे एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी चितेकेच्या अप्लायने पूर्ण केले. 2 धावेने पुन्हा एकदा संघ अग्रेसर होतो. धावसंख्या स्कोर कार्ड तुम्हा सर्वांचा लडका आकडा हम 7 1 7 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. हे बघा 17 धावा लागल्यात. लगेच पाणी लागलं. 17 क्रमांकाचा टी शर्ट घालून तो मैदानात गेला. सागर पाटील सर एक गंमत सांगतोय. एक मॅच चालू होती आमच्याकडे बाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती. 6 चेंडू 3 धावांची गरज होती. मैदानात पाण्याची गरज बिलकुल नव्हती. अचानक संघाचा एक खेळाडू मैदानात पाणी घेऊन गेला. 6 चेंडू 3 झाले नाही हो. तर मजबुरीने पाणीच पाहत असं नाही कधी सागरचं. कधी कधी बाहेर जे बसले असतात ना आतमध्ये चांगले खेळत असतात. पण हे का पाणी घेऊन जातात कधी कधी विचार असतो. ते बोलतात बॅट नाही पाहिजे. हा धावत जातो बॅट पाहिजे का. तिथे जातो ती बॅट फक्त दाखवतो, दर्शन देतो आणि वापस येतो. न पाहतो आपण अनेक वेळेला पाहतो. कारण आता बघा ना बॅट्समन बघा ना गार्ड घेतो. लेग स्टंप, मिडल स्टंप, ऑफ स्टंप, फक्त ती रेष आखतो. उभा राहताना कुठे राहतो त्यालाच माहिती. आपण पाहतोय थोडीशी गंमत यार. एकाने फसवलं आज मला. दोस्ती दाखवली त्यांनी माझी आज. म्हणजे मजाक माझ्या मध्ये राजा घडला. तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय तो गोलंदाज 12 प्लेयर जय घरत. हा आहे बघा इथे पाठीमागाचे जय घरत. तर जाऊ आपण आता नको. 2 षटकांचा सामना आहे. किरण पवार सांगायला गेलो तो खूप भारी पडते. इथे सुरेख फटका आपण पाहतो. ऍक्शन चांगली गोलंदाजाची. सर चेंडू ढकलला गेलाय. थोडा वाईडिश होता लॉंग ऑफचा खेळाडू. चेंडू त्यामध्ये जमिनीला गरगलत गुदगुल्या करत चेंडू होतो सीमारेषा पार. रन्स मिळती 4. इथे आला महत्वपूर्ण चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 21. राहुल सर हा 21 आकडा बघा ना. एखाद्या मुलाचा वय 21 झालं तर त्याला लग्नाची परवानगी असते. पण अक्कल 18 वर्ष येते. कारण मतदानाचा हक्क तेव्हाच लागू होतो. म्हणजे अक्कल कधी येते माणसाला 21 वर्षामध्ये का 18 वर्षामध्ये. हा धावसंख्या जाऊन पोहोचली 21. हा 21 धावा झाल्यात. अजूनही आपण पाहतोय ती धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न असेल. कारण उर्वरित चेंडू आपण पाहिले गेले 5 चेंडू आहेत. अजूनही विचार असेल. दादा काय झालं तेजस. हात दुखतोय. बॅट्समन आतमध्ये खेळतो म्हणजे हाताला लय खुजली असते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्यासाठी राईट हँड ओव्हर द विकेट मारा. इथे थोडासा टॅप करूचा चेंडू फेकलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो बनला दर्शक. दादा क्षेत्ररक्षण करशील खराब. तुझ्या रात्री स्वप्नामधील अशोक शराब. आणि काय म्हणेल थांब टाकल्या तुझा भांग पाडतो आमची गेली. 4 धावा या ठिकाणी मोफतची आपण या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्रा धाव्याने स्कोर कडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. बाळादा धनवी या ठिकाणी आहेत मित्रांनो. वय वर्ष त्यांचे 50+ झालेत. पण तेवढेच त्याचे अर्धशतक पण आहेत. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलाय. फरकट करण्याचा प्रयत्न. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हा जबरदस्त. याला तू मी मागाशी सांगितलं होतं या अगोदरच अविसा सांगितलं होतं ना. हातात आलेला चेंडू आणि घरी आलेला पाहुणा त्या वस्तीला ठेवला म्हणजे घरी आग्रा खाती ठेवला तर खर्च करावा लागतो. यांनी धावेचा खर्च केला. एक्स्ट्रा धाव. एक धाव खूप महत्वाची असेल. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. इथे दुधारी तलवार लगा तो तीर नाही तो हम बनते फकीर. लागला तर ठीक आहे. बघा सरळ मार्गाने चालला होता. चांगला फटकेबाजी करत होतो. वाकड्यात घुसण्याची सवय. आणि इथे निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय. अजूनही आपण पाहिले उर्वरित 2 चेंडू असतील. धावसंख्या आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. इथे आपण पाहतोय पंचांनी हात खुला केले आणि सांगितलं चेक करायला सांगितलं. ओके गोलंदाज आलाय समोर. पंचांनी चेक करायला सांगितलं. चेक केला जाईल.
या सर या ना आले ना सर आले चेक कर माईक आहे आता मध्ये आता माझ्या राहुल सर काय राहुल सर मजा आली ना काल हां इकडे वरचा पाऊस होता गाडीमध्ये दुसरा पाऊस चालू होता फुल एन्जॉय मला असं वाटलं होतं काल आपले जे मंगेश सर आहेत राहुल सर आहेत जणू काय हल्दी आहेत का कुणाच्या फुल एन्जॉय ना फुल पार्टी स्पर्धा अशी ठेवायची फुल पार्टी एन्जॉय आज बरात निघेल पहाटे पहाटे हा अमोल मी तेच सांगितलं ना वरती पाणी खाली पाणी दादा फेअर डिलिव्हरी आहे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय पंचांचा डिसिजन आला पुन्हा एकदा गोलंदाज तयार इथे चांगला चेंडू ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न केलाय एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न शतरक्षक पोहोचलाय जरूर बघा दूरवरचा प्रवास करण्याचा प्रयत्न केला शतरक्षकाने चेंडू घर शोधताना दिसला 2 धावा या दरम्यान आल्या 2 धाव्याने स्कोर कडे अग्रेसर होतो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 30 धावांची गरज असेल 12 चेंडू 30 धावा प्रतिषटक 15 धावांची गरज आहे हाल चेक नाही आज कॅश भेटणार आहे सर्वांना राहुल सर चेक दिला जाणार नाही ना कुणाला हा आमच्याकडे अशी स्पर्धा झाली होती तिथे सर्वांना चेक भेटले होते ना हकीकत मी कधी पण हकीकत सांगतोय इथे पाहतो 12 चेंडू आणि 30 धावांची गरज या धावा कशा प्रकारे होतील जरूर आपण पाहणार आहोत 12 चेंडू 30 धावांची गरज यानंतरची मॅच आपण जरूर आपण पाहतोय हॅलो चला सर चला प्लीज चला शतरक्षण लगेच जाऊन शुभम बॉल बॉय चेंडू द्या त्या ठिकाणी प्रणय चेंडू पुढवा गरीबो का वीरेंद्र सेवक प्रणय म्हटलं गेले तर आमची परलीची रेश्मा मयेकर आत्ता परत पाहिलं गेलं झाली असती अजून शब्द मोठा झाला असता या दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे हा दादा असती रे नाही आवाज इथपर्यंत येते ना 12 चेंडू 30 धावांची गरज आहे गारवा सुटला जी गरमी होती मैदानावरती ती आता थोडी शीतल झाले एकदम शांत शिथिल झाले शांत झाले गारवा जाणवला गेला अल्पेशच होता तिथं
कारण जी गरमी होती ती आता बाहेर निघाली पूर्ण. बारा चेंडू 30 धावांची गरज आहे. 12 तास दुटी 30 दिवस भरायचे. 12 चेंडू आणि 30 धावा. आम्ही सर मजा आली. आज बिदाई आहे आपली पण. इथून लवकर निघायचंय. उद्या मित्रांनो फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर चषक असणारे दामतच्या मैदान नेरलला 2, 3, 4, 5, 6 ही टुर्नामेंट आमची उद्यापासून सुरुवात होते, म्हणजे आजपासूनच. त्यानंतर 10, 11, 12, 13ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आहे त्याच मैदानावरती. जरी तुम्हाला एंट्री भेटली नसेल तर पाहुणे म्हणून या. टॅप केलाय चेंडूला, गल्लीमध्ये चेंडू आपण पाहतो ट्रॅव्हल होतोय. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धाव्याने स्कोर कार्ड ओपन होतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय तो शुभम. बंटी होता आपण पाहत होता नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला होता निखिल. या चला दोघा सगळ्यांचे कॅप्टन चला इथेच आहेत. ओमकार पुढे या, पाठीमागे राहू नका. टॉस साठी या. हा इथे आपण पाहतो 2 शतरक्षक होते. तुतुमाई पटेलगिरी दिसून आली होती, पण या दरम्यान पाहतो बराच काल चेंडू हातामध्ये राहिला गेला. स्लोअर होता हा. कॅच पूर्णपणे कव्हर आपण होतो आहे. ओके क्वार्टर फायनल आहे ना ती. 3 षटकांची काही नाही, कुणावरती अन्याय नाही. फलंदाज या ठिकाणी पाहत होतो. पहिला झटका आपण पाहतो बंटीच्या स्वरूपात दिला गेला आहे, तो माघारी आलाय. नवीन फलंदाज तेजस उरे आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती रवाना होतोय. एक एक चेंडू आणि एक एक धाव खूप महत्वाची असेल. आता इथे कोण जिंकणार कोण हरणार या चमचमत्या ट्रॉफी पर्यंत कोण पोहोचणार. अफलातून ट्रॉफीज आहेत, पण खऱ्या अर्थाने गरमीचा महिना एक बाकी आहे. एप्रिल मे त्यासाठी कूलर असेल आणि खुश होतील. अफलातून हे मैदान म्हटलं गेलं तर सुरेख मैदान आहे. क्रीडानगरी सुरेख आहे. रोड लगत असलेलं आहे परली पाली रोडवरतील हे मैदान आपण पाहतोय. टॉस केला जातोय. चांगला फटका डावकऱ्याचा फलंदाजी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये शतरक्षक डिपला आहे. थोडंसं जरूर होता पण त्या दरम्यान पाहिलं गेलं. इथे हिट करण्याचा प्रयत्न या दरम्यान पाहतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. गावडे जमिनी संघ टॉस विन झालाय. ओंकार काय घेतलंय. हा तसंच बरोबर आहे. लग्न सराई आहे ना. लग्न सराईमध्ये अल्पेश इथंच बघितलं जातं ना. पोरगी इथे घरी इथे बघायची आणि घरी जाऊन सांगायची पसंत आहे का नाही. इथे टॉस केला चेंडू बराच काळ हवेमध्ये. शतरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः फॉलो थ्रू सजला होता गोलंदाजाने. प्रयत्न असफल, पण प्रयत्न केले त्यांनी. अभि सर प्रयत्न केले जरी असफल झाला असेल. अफलातून आपण पाहतो धावसंख्या 4 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद झालाय. तेजस 3 वरती, निखिल 1 वरती खेळतोय. अजूनही उर्वरित चेंडू राहिले ते 8. विजयासाठी धावसंख्या पाहिजे ती 26. 8 चेंडू 26 धावांची गरज. शेवटचा चेंडू परत काही सांगता येत नाही. या मैदानावरती आतापर्यंत 5 ते 6 मॅच पाहिल्या गेल्यात. त्या शेवटच्या चेंडू परत गेल्यात. निखिल एक अफलातून कामगिरी त्यांनी या मैदानावरती केले आणि माझगावच्या ग्राउंडवरती पण अर्धशतक त्यांनी झलकवलंय. म्हणजे तुफान फॉर्म मध्ये आहे. पण आज कल सो कर करे. जे काल काय केले त्याला महत्व नाही. आज काय करतो, प्रेझेंट मध्ये काय करणार आहे यावरती सर्वात लक्ष. 7 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. महत्वपूर्ण चेंडू असेल अभिसर. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवायच्या आहेत त्यासाठी असलेला चेंडू. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. ब्रह्मास्त्राचा वापर यॉर्कले चेंडू आपण त्याला मराठीमध्ये म्हटलं जात आहे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. फलंदाज त्रिफाला चितवतोय. घात केला या चेंडूने फलंदाज. झटका दिला गेलाय. येणारी 6 चेंडू आता विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25 धावा. अर्थात चांगली गोलंदाजी शुभम. नवीन गोलंदाज आपण पाहतो. दुसरं षटक अंतिम षटक स्लॉग वर
रुपेश कर्णूक म्हणजे यांनीच बॅटिंग करायची, यांनीच गोलंदाजी करायची, बाकीचे फक्त वडेपाव कलिंगड सपोर्ट. ओके. न कधी कधी पाहतो संघामध्ये असे 4-5 प्लेयर पाहिजेत, तेच बॅटिंग तेच बॉलिंग असतात. त्यांच्यासाठीच तर गावची प्रीमियर लीग ठेवली जाते. गावची प्रीमियर लीग का ठेवली जाते? का ज्यांना बॅट बॉल फक्त सांभाळायचे असतं, ज्यांना खेळायला भेटत नाही, त्यांनी गावची प्रीमियर लीग खेळायची, बस खुश. नाही दादा, हे फक्त नाव सांगायला आहे का गावच्या प्रीमियर लीग मध्ये खेळा आणि टीम मध्ये प्रवेश घ्या. टीम मध्ये जर तुमच्या बॅटला बॉल लागत नसेल ना, तो जुना शेवट परत टीम मध्येच. नाही खेळलं तर 12 प्लेयर पण जायत नाही. माझ्या समोरची घटना आहे. 12 प्लेयर येत नव्हता दामतच्या मैदानावरती, मी येत नाही बोलतो. इथे आपण पाहतो बिंबार चेंडू, नो चेंडूचा घोषित या ठिकाणी केला जाईल. चेंडू पोहोचलाय सीमारेषे पार, रस मिळतील सा. इथे आला बेहतरीन हा यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर. यानंतर असेल आपण पाहतो शिवते चषकाची एक टॅग लाईन. अरे सर काय षटकार आहे ना, मग 7 झाले ना. शिवशक्ती या चषकाची टॅग लाईन सर, उघड्या डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्रीट. हे एबीपी माझा चेंडू, मॉर्निंग न्यूज आहे. फ्रीटचा चेंडू क्रॅश कडे दिलाय, क्रॅश किती होणार. इथे चांगला चेंडू आपण पाहतो, बॅटची काढा जरूर घेतली होती. थांबवलं या ठिकाणी. स्वतःकडे आपण पाहतो निखिल स्ट्राईक ठेवले. 5 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 18 धावांची गरज आहे. खूप महत्वपूर्ण सामना मित्रांनो. ट्रॉफी कोणती घेऊन जायची एक तर आपण पाहतोय नावी केली, दुसरी कोणती असणार, कुठपर्यंत पोहोचायचंय. फुलेचा चेंडू आपण पाहिला गेलो, लो फुलटा चेंडू तर लंगा फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे, थोडंसं पंबल जाणवलं गेलं. त्यानंतर चेंडू घर शोधताना दिसला, वाईड थ्रो होता, त्याचा पुरेपूर फायदा चितेके चपला हरणाच्या गतीने 2 फलंदाज धावले, 2 धावा घेण्यात आल्या. 2 धावेने स्कोर कडे अग्रेसर होतो. उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचले 14. 4 चेंडू आणि 16 धावा. काय घडणार काय बिघडणार यावरती सर्वांकडे असेल लक्ष. रुपेश कर्णूक गोलंदाजी मार्क वरती. पंचाच्या डाव्या उजव्या साईडने आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. थोडासा शॉर्ट चेंडू होता, ठीक बॅकवर्ड स्कोरिंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न जरूर त्यांनी त्या ठिकाणी केलेत. एकच धाव, अफलातून प्रयत्न म्हटलं जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहतोय चिते की जम आपण ज्याला म्हटली जाते, अफलातून आपण पाहिलं गेलं, काही झडप घातली चेंडूवरती. अफलातून आपल्या संघासाठी आपण पाहतोय 5 धावा वाचवल्या आणि तत्पूर्वी आपण पाहतोय एक विकेटी धावाच्या स्वरूपात त्या ठिकाणी भेटलं जाते. जरूर आपण पाहतोय उर्वरित चेंडू राहिलेत आता शिल्लक 3. षटकार चेक करायचे.
अर्थात व्हेरी गुड फील्ड सेफ आहे मित्रांनो. आणि जरूर सर आपण पाहतोय हा चेंडू आपण पाहतोय सुरेखरित्या या ठिकाणी वाढवला गेला. होऊ दे, आउट क्लिअर झाला गरजेचं आहे. कुशल मुवमेंट आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. अजूनही 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. म्हणजे विचार केला 9 चेंडू मध्ये 15 आलेत, उर्वरित 3 चेंडू मध्ये 15. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने लगावलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इथे आता आपण पाहतो चुकी करताना दिसला. थोडंसं फंबल दानावलं पण चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला महत्वपूर्ण क्षणी आलेला हा महत्वपूर्ण चौकार. हा चौकार आणि धावसंख्या पाहतो 19 आकड्यावरती. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. रोहित शर्माने तो कारनामा केलाय भारतासाठी, त्या धावा बनवून दिल्यात. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आणि 11 खेळाडूंमधून या 11 धावा बनवायच्या आहेत या 2 फलंदाजांना 2 चेंडू मध्ये. इथे पाहतो सुरेख फटका. चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फंबल दानवलं घेतलं, झेल सोडला जरूर, पण या ठिकाणी पाहतो फलंदाज धावपात माघारी परतणार. ताकत का मार गुस्सा ज्यादा, गेंद पोची आधे से भी आधा. तर मुलगाव टीमच्या विरोधात आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाने 2 चेंडू 11 धावा बनवल्या. ती ताकद आहे, ती क्षमता आहे, पण इथे आज नशीब आपण पाहतो रुपेश फिल्डिंग करणारे क्षेत्ररक्षण करणारा टीम पाहतो रुपेश कर्णुक, ते धावा बनवल्या होत्या. इथे चांगला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षामध्ये फंबल दानवले गेले आणि इथे आपण पाहतो विजयी होतोय अष्टविनायक मुलगाव संघ. मनापासून धन्यवाद. तर जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच शुभम गोडविंदे ठरलाय या मॅचचा हिरो. ऐकूया पुन्हा एकदा आवाज आमचे. अभि सर जरूर आपण या ठिकाणी